कोल्हापूर विभागाला सातत्याने आघाडीवर ठेवण्यासाठी बीएसएनएल कर्मचारी सक्रिय आहेत। त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी युनियनचे प्रयत्न सुरू असतात। केंद्र शासनाकडून अपेक्षित असलेल्या त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या कोल्हापुरातील नव्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या बीएसएनएलच्या कार्यालयात डागडुजीचं काम सुरू आहे। त्यामुळे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन कार्यालयाचं स्थलांतर झालंय। या स्थलांतरित कार्यालयाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांचा महाराष्ट्र दूरसंचार परिमंडल उपाध्यक्ष कॉम्रेड विजयानंद माने यांच्या हस्ते तर प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांचाही सत्कार झाला। हिंदी दिनानिमित्त नितीन देशपांडे, नामदेव गौड, बीएसएनएल पतसंस्थेच्या उपाध्यक्षा नंदा पाटील, सचिव आतिफ घोरी, संचालक जयकुमार करवडे, बापू कांबळे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला। विजयानंद माने यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यपद्धतीचा गौरव करून सातत्याने कोल्हापूरचे प्रश्न राज्यसभेत मांडल्याबद्दल महाडिक यांचे आभार मानले। दरम्यान बीएसएनएलला इतर कंपन्यांचं आव्हान आहे। या स्पर्धेतून या विभागाला सातत्याने प्रगतीपथावर नेण्याचं काम अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत। त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आपण दिल्ली दरबारी प्रयत्न करू असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं। यावेळी उपमहाप्रबंधक व्ही.एम. पाटील, एस.पी. जगदाळे, अरविंद कुलकर्णी, संघटनेचे सचिन बागडी, प्रवीण माने, बापू कांबळे, नितीन देशपांडे, श्यामबाला कशाळकर, विना संकेश्वरी, जानवी काळे, संपदा पाटील, अरुण माने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।